ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। किनीजवळ मुंबईला जाणाऱ्या खासगी बसवर धाडसी दरोडा, 1,22,00,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। किनी तालुका हातकणंगले येथे कोल्हापूर ते भायखळा मुंबई जाणाऱ्या MH09 GJ 7272 या क्रमांकाच्या अशोका ट्रॅव्हलर्स कंपनीच्या खासगी आराम बसवर सोमवारी मध्यरात्री 12च्या सुमारास अनोळखी 7 ते 8 तरुणांनी चाकूचा धाक दाखवून धाडसी दरोडा टाकला। कोल्हापूरमधील व्यापाऱ्यांचे सोने चांदी कोल्हापूरहून मुंबईला अंगडी या सर्व्हिसद्वारे नेण्यात येत असते। कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी रात्री 11च्या सुमारास कोल्हापूरहून खासगी बस निघाली। ती तावडे हॉटेलवर आली असता 3 अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसमध्ये बसले। तेथून बस वाठार तालुका हातकणंगले हायवेवर आली असता किनी गावाच्या हद्दीत बस मागून कारने येणाऱ्या 7 ते 8 साथीदारांच्या मदतीने चाकू व कोयत्याचा धाक दाखवून 1,22,00,000चा मुद्देमाल लंपास केला। या दरोड्यामध्ये 60 किलो चांदी, 2 लाख किमतीचे मशिनरीचे स्पेअर पार्ट व 10 ग्रॅम सोने, 10,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, 5,000 रुपये किमतीचा काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले। जाताना बस चालकाला जीवे मारण्याची धमकी देत या ठिकाणी थांबला तर तुमच्या जीवाचे बरं वाईट करीन अशी धमकी दिली। भीतीने चालकाने गाडी सांगली जिल्ह्यातील कनेगाव या ठिकाणी थांबवली। सांगली जिल्हा 112 क्रमांकावर सदर घटनेची माहिती दिली। तात्काळ सांगली पोलीस बस जवळ पोहोचले व सदर माहिती पेठवडगाव पोलिसांना कळवण्यात आली। बसमध्ये असणारे प्रवासी दुसऱ्या बसने मुंबईला पाठवून ती बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस स्टेशनचे पथक, गुन्हेशोध पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले। महानकर न्यूजसाठी प्रकाश कांबळे, वठार।